जबरदस्त दिसतायचं की आत्ताचे सामान लागत टाकावंच आहे, जिन्नस टाकावंच आहे, तरी बघा दिसते पाहिले थोडं आता पाय सुटलं तिथं वाचनच भरपूर जे होते जेवण. चटणी खाल्ल्यामुळे अन्नामध्ये लाडीचे प्रमाण जास्त वाढते, अन्न चांगलं पचते. कोथिंबीर चणतो आता थोडीशी याच्यामध्ये बघा मित्रांनो. आता याच्यामध्ये कोथिंबीर चणतो. घटाला कळलं नाही, आमच्या आजीला खूपच चटणी आवडली मित्रांनो. पण घटाला नेहमीच सांगत आहे, आम्हाला आमच्या आईला सांगत आहे आणि आजीला सांगत आहे. जबरदस्त चटणी बनली आमची. आता याने रोस्टिंग करायचं काही काम नाही, गरम करायचं काही काम नाही. टाकलं थोडंसं आता तुम्ही मस्त पैकी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आम्ही अगदी मजेत आहोत. तुम्ही सुद्धा मजेत असाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, आज आम्ही झणझणीत चणचणीत अशी गावाकडची जबरदस्त रेसिपी म्हणजे पूर्वापार चालत आलेली अशी ही रेसिपी आहे. आमच्या आजी वडिलांपासून चालत आलेली आणि आम्ही सुद्धा लहानपणापासून ही रेसिपी खात आलो आहे. अतिशय टेस्टी लागते, चवदार लागते ही रेसिपी. सोप्या पद्धतीमध्ये 2-3 वस्तू वापरून आपण ही रेसिपी बनवू शकतो. गावाकडची छान म्हणजे आमच्या विदर्भातली एक जबरदस्त अशी रेसिपी आहे. नेहमी आम्ही ही रेसिपी बनवून खात असतो. म्हणजे चटणी. तर ही चटणी आता बनवण्यासाठी म्हणजे आमची बनवण्याची पद्धत सुद्धा साधीच आहे. त्यासाठी हे बघा, हे मिरची, आता हे एवढी मिरची काढून घेतली मी. आता कसं आम्हाला थोडीशी चटणी खायची आहे आणि आम्हाला वावरात जायचं आहे. वावरात जायचं असल्यामुळे थोडीशी आता मी एवढी घेतली आता मिरची. म्हणजे आम्हाला आता तुरी ठोकायला जायचं आहे वावरामध्ये. तर आमच्या तुरी वावरात तशाच पकडून आहे, तर ठोकायचं आहे आम्हाला. तर थोडीशी खातो मी चटणी आणि थोडीशी वावरामध्ये घेऊन जातो. तर हे बघा, ही एवढी मिरची घेतली, ह्या 2-3 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि हे कोथिंबीर घेतली थोडीशी. आता हे मीठनं पुन्हा थोडंसं तेल. तर हे बघा, हे तेल त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. मस्त चवदार अशी रेसिपी बनते. व्हिडिओ संपूर्ण पाहता. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच आमच्या गावाकडचे रेसिपी पाहण्यासाठी, गावाकडचे आमच्या जीवनावरचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. चला आता सुरुवात करतो. आता हे बघा मित्रांनो, सुरुवात करतो मी आता हे याच्या कातुऱ्या काढून घेतो. काढू लागू सुमित्रा बनवणार होती. सुमित्रा म्हणे, मी म्हणलं का मीच बनवतो म्हणलं. आता म्हणलं हे बघा, हे आता अशा कातुऱ्या काढून अशा इथं टाकतो आतमध्ये खलामध्ये. खलावरची चटणी मस्त बनते मित्रांनो. आणि परवा सुद्धा मी एक चटणी केली होती. ती चटणी सातरली होती, फोडणी दिली होती चुलीवर, रोस्टिंग केली होती. ही चटणी काही रोस्टिंग करत नाही, साध्या पद्धतीमध्ये बनवतो. तर सर्वप्रथम आता हे बघा, मी हे अशी मिरची असे काढून घेतो खोलामध्ये. आता हे बघा, डोळे लावून ठेव, डोळ्यात उतरते का अशी अंगावर येते, डोळ्यात येते असं. आता मला चष्मा आहे तरी पण येऊ शकते. जबरदस्त चटणी बनते मित्रांनो. पटपट असं चंदून घेतो बघा, उधळते पहा त्याच्यात. आपले पालखीने पाहायचं असं ना, पालखी तुम्ही ठेवायला लागतो. आपल्याला पाहायला लागत ना का? सांगितले का गणितले? बापू सांगितलं तू ना? सांगलं नाही मी आता, पण माहित आहे. पालखी लोक जमून ठेवायला कुठे आपण पटकन जाऊन सांगा त्या चटणी झाली का, पटकन जाऊन सांगा लागते. बघा, जबरदस्त दिसतायचं की आत्ताचे सामान लागत टाकावंच आहे, जिन्नस टाकावंच आहे, तरी बघा दिसते पाहिले थोडं आता पाय सुटलं तिथं वाचनच. जबरदस्त जेवण होते मित्रांनो. तुम्ही 2-3 पोळ्या खात असाल ना, 7-8, 10-12 पोळ्या खाते या चटणीनं. आणि चटणीचे फायदे म्हणजे मित्रांनो, तापामध्ये कोणाचे अन्न गोड लागत नसेल हे चटणी खाल्ली तर अन्न गोड लागते. भरपूर जे होते जेवण. कोणाच्या तोंडाची चव नसेल तर ही चटणी खाल्ली तर आपोआप तोंडाला चव येते. चटणी खाल्ल्यामुळे अन्नामध्ये लाडीचे प्रमाण जास्त वाढते, अन्न चांगलं पचते. सोबत ज्याचं पोट साफ होत नसेल तर चटणी खाल्ली तर पोट सुद्धा साफ होते. एवढे फायदे चटणीचे आहेत. वात, पित्त, कफाचं संतुलन कमी करते.
संतुलन ठेवते. एवढी ही चटणी आहे. मग मस्त आता हे बनली. आता हे थोडीशा पाकळी याच्यामध्ये टाकतो मी. चंद्यामध्ये होते मग पाकळी आमच्या. हे बघा हे लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये आता मी चंद घेतल्या. आता हे झालं बघा. आता हे कोथिंबीर चंतो आता थोडीशी याच्यामध्ये. बघा मित्रांनो आता याच्यामध्ये कोथिंबीर चंतो. मग ही चटणी आपली मस्तपैकी एक जीव होऊन जाते. आता हे का जबरदस्त वाटत आहे. काढ थांबला का थोडंसं तुका मी हे आपलं घटालतो थोडंसं. चलो आता हे चटणी अशी घटलून करतो आपण. घटलून त्याला म्हणते घटालणं. तर आमचा आजा का म्हणे घटाला कर म्हणे. घटाला आमचा आजा म्हणे घटाला कर म्हणे. आमच्या आजाला खूपच चटणी आवडली मित्रांनो. पण घटाला नेहमीच सांगत आहे आम्हाला. आमच्या आईला सांगत आहे आणि आजीला सांगत आहे घटाला करा सुनबाई म्हणे आमच्या माईला सांगेल. तर आता मस्त खाय आम्ही खाव मस्त लहानपणी. जबरदस्त चटणी बनली. आता हे थोडंसं आता तेल काढ थोडंसं. आता उपर थोडंसं घटालतो काढ. हां पण वाटी आहे ना वाटीमध्ये टाकू. मस्त मित्रांनो जबरदस्त चटणी बनली आमची. काढतो मस्त होती की जेवण. आता वावरात नाही उरून का नाही उरून तर थोडीशी पण बनवा लागेल ना वावरात न्यायसाठी. का अच्छा जबरदस्त. काय चमचा थोडा लागते आपल्याला. आपण शहरातले माणसं थोडी चमचा वापरासाठी प्रत्येक गोष्टीसाठी. आपण खाणंही हातच हलायची. खावणं गोष्टी आपल्या हाताच्याच हलायची. नाही पुरण का पुरण. बघा मित्रांनो जेवढी चटणी बनली बघा मित्रांनो जबरदस्त चटणी. आता याच्यामध्ये मी ही चटणी काढून घेतो. मस्त बनली आता ही चटणी. तुम्ही काय जेवण करायचे आहे. बापूचं आत्ताच जेवण झालं. बापूला चटणी आवडते. पण कसं आहे बापूले आत्ता शेळ्याचे चारा आणण्यासाठी बापूले वावरात जायचं आहे. म्हणून बापू आता पहिलं जेवण घेतला. तर बापूला सांगितलं का थोडंसं कॅमेरा तरी पकड म्हणलं. 5-10 मिनिटाचं काम काय ते म्हणलं. कॅमेरा पकड म्हणलं. मग जा म्हणलं डाळ आणाले. कारण का आम्हाला ही चटणी बनवायची आहे म्हणलं. बघा ही मस्तपैकी आमची चटणी तयार झाली आहे. आता याला रोस्टिंग करायचं काही काम नाही. गरम करायचं काही काम नाही. टाकलं थोडंसं आता तुम्ही मस्तपैकी जबरदस्त चटणी बनली. टाक तेल टाक. आता मित्रांनो जेवण करायचं आहे. सुमित्रा आता अंग धुते मग जेवण करते. मी आता जेवतो मित्रांनो. आता सुमित्रा आतापर्यंत हे जेवण आणलं म्हणजे स्वयंपाक केला. हे बघा हे सगळ्या वांग्याची भाजी केली. भरली वांग्याची भाजी केली सुमित्रा आत्तापर्यंत. सुमित्रा आता मग जेवतो म्हणते अंग धुतल्यावर. म्हणजे आता धुतलं अंग. तर आता मी जेवतो. आता मस्त आस्वाद घेतो चटणीचा. देवा सुमित्रा दे पोळ्या घेऊन दे. जबरदस्त आता आमचं जेवण चालू पाहतो तुम्ही. आता चटणी बनली. आता हे इथं तेल टाकून आता सुमित्रानं इथं मिक्स करतो. मस्त तिखट मीठ टाकलं का माहिती आता. मीठ टाकलं ना. हां टाकल्यावरती मीठ आपण टाकल्यावरती मस्त वाहेदार असतं चटणीची. मित्रांनो ही चटणी आपण गरम केली ना मस्त चव लागते. अशी चव लागते चांगली. गरम केली तरी मस्त चव लागते. दे आता पुढे मस्तपैकी. भाकरी करायला पाहिजे ना तुम्ही. होतं का नाही येतं का पीठ का होतं होतं का. आणतो तोडून संध्याकाळी. संध्याकाळी आपल्याला वेळ नाही भेटत वाटते. ते थोडीशी आता भाजी दे. मग मी जास्त ती वांग्याची भाजी खात नाही मित्रांनो. पण थोडीशी आता चवीसाठी ते बघा मित्रांनो. आता ही आमची चटणी आता कशी झाली पाव दे आता. एक नंबर भरपूर होते. आता आजचं आपलं जेवण सांगितलं म्हणजे चटणी. वांग्यापेक्षा मध्ये चटणी जास्त खायची वाटते. वांग्यापेक्षा खावा म्हणलं.